महाराष्ट्र के चंद्रपुर से खबर आ रही है, जहां पर कल दिनांक 16 नवंबर 2024 को वीर सावरकर नगर शिव मंदिर भव्य रंगमंच पर चंद्रपुर विधानसभा क्षेत्र के उम्मीदवार किशोर जोरगेवार की सभा विचलित हुई और वो आ ना सके। कुछ समय बाद किशोर जोरगेवार की लड़की वीर सावरकर नगर में भेंट देकर चली गई। कुछ सीनियर पत्रकारों ने उनके लड़की की स्टेटमेंट लेने के लिए गए तो कुछ कार्यकर्ताओं ने मना कर दिया। जोरगेवार की लड़की को और बीजेपी के कार्यकर्ताओं को मालूम था कि 2019 के अपक्ष विधानसभा लड़ा गया, जो लोगों को 200 यूनिट का आश्वासन दिया गया, जो पूरा नहीं हुआ। ये सवाल सीनियर पत्रकार पूछने वाले थे, इसी वजह से झटपट करके किशोर जोरगेवार की लड़की को तुरंत रवाना कर दिया। जनता भी कुछ सवाल पूछने वाली थी, लेकिन किशोर जोरगेवार की लड़की को कुछ कार्यकर्ताओं ने तुरंत रफू चक्कर कर दिया। लेकिन जो आप सावरकर नगर के जनता को बहला फुसलाकर खाना खिला रहे हो, उससे काम नहीं चलेगा। जनता को चाहिए विकास, जो नहीं हो पाया। देखिए, एक तरफ गरीब जनता और दूसरी तरफ विधानसभा के उम्मीदवार किशोर जोरगेवार। देखिए पूरी खबर भारत न्यूज 24 पर संवाददाता प्रमोद दुबे की खास रिपोर्ट। 2024 विधानसभेमध्ये जे लोकांचा आशीर्वाद जे बरोबर आहे त्यांचं तुमच्यावर काय मत? नक्कीच त्यांच्यावरती बरोबर आशीर्वाद मिळेलच जनतेचा. कारण आज भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती सुधीरभाऊ मुनगंटीवारांसारखं नेतृत्व, तसंच नितीन गडकरींसारखं नेतृत्व, देवेंद्र फडणवीसांसारखं नेतृत्व, त्याचबरोबर किशोरभाऊ जोरगेवारांसारखं नेतृत्व, करणजी, त्याचबरोबर आमचे जे देवरावजी भोंगळे साहेब आहेत, असे खूप चांगले चांगले लोक त्या पक्षाच्या चिन्हावरती उभे आहेत. तर नक्कीच विकासाची गंगा भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत वाहत चाललेली आहे. आणि 2019 मध्ये जे विधानसभा लढलेले आहेत त्यांनी काय केलं चंद्रपूर? बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. तुम्ही जर जाणार एरियामध्ये फिराल तर पहिलेच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. आता तुम्हाला विकासाचीच गंगा बघायची असेल तर तुम्ही ग्रामीण क्षेत्रामध्ये जाऊन बघा, आमच्या शहरामध्ये येऊन बघा. तुम्हाला नक्कीच रस्त्यांची वाढ, सगळ्याच गोष्टीची अभ्यासिका म्हणा किंवा बोटॅनिकल गार्डन म्हणा, तसंच ते पूल म्हणा, उडान पूल म्हणा. पॉलिटिकल गार्डन जेव्हा आपल्या देशामध्ये जेव्हा अपक्ष जेव्हा ते लढलेले होते तेव्हा त्यांनी काय विकास केला होता? 2019च्या विधानसभामध्ये जे लढले होते आमदार म्हणून निवडून आलेले होते तेव्हा त्यांनी काय केलं? बराचसा विकास झालेला आहे. त्यांनी खूप, आताच मी 3-4 सभा करून आली, त्या सर्व महिलांनी मला हे सांगितलेलं आहे की आमच्या इथे रस्ते नव्हते म्हणे, पाण्याची सोय नव्हती म्हणे. किशोर भाऊंनी ती पूर्ण सोय तेथे पूर्णत्वात नेलेली आहे. त्याचबरोबर अम्माचा टिफिन नावासारखी अम्माचं टिफिन चालू केलंय. अम्माचं टिफिन तुम्ही काय म्हणू शकता, अम्मा म्हणजे आई. आईच्या हातचं जेवण लोकांपर्यंत पोहोचवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि अशासारखं काम एका आमदाराचं काम असं राहतं की हॉस्पिटलला बेड नाही, सगळे जे पेशंट येऊ तिथं हॉस्पिटलला दवाई नाही, सगळे पेशंट लोक वापस जातात. त्याबद्दल तुमचं उत्तर काय आहे? नाही नाही, असं तर होऊ शकत नाही आहे. हॉस्पिटलला गंदगी सुद्धा आहे आणि एका आमदाराचं काम असते त्याला प्रोत्साहन करायचं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही नाही, असं काही आढळलेलं नाही. आता बऱ्याचशा गोष्टींमध्ये काही मेडिसिन्स अवेलेबल नसतात, तर त्यामुळे त्या आपल्याला बाहेरून आणाव्या लागतात, बोलवाव्या लागतात. तर ती प्रोसेस तर होणार आहे. काही मेडिसिन्स जे असतात त्या खूप भयंकर कॉस्टली असतात किंवा त्या अवेलेबल नसतात. तर त्या परिस्थितीमध्ये असं होऊ शकतं, पण मला तर असं आढळलेलं नाही आहे. जोपर्यंत